परकीय चलनातील कर्ज देणारी संस्था म्हणजे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्याच्याकडे जाणं. मग आपण IMF कडे गेलो. IMF ने काय केलं, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी परकीय चलन द्यायचं असेल तर लगेच ऍक्सेप्ट करतात, पण तुम्हाला आता काहीतरी मेजर लोन पाहिजे असेल तर तुम्ही त्याची नियम अटी लागू केली पाहिजे. IMF ने कर्ज दिलं त्याच्यासाठी एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी, ह्याच्या मार्फत आपल्याला कर्ज घ्यायला अट टाकली. हे जर आपण एक्सेप्ट केलं तर आपल्याला स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम राबवावा लागला. म्हणजे सरळ त्यांनी सांगितलं की तुम्ही कर्ज घेत असाल तर काही गोष्टी बदलाव्या लागतात. जे काही सरकारचं कंट्रोल खूपच जास्त ठेवलंय ते कमी करा, प्रायव्हेट सेक्टरला येऊ द्यात, मग ते बँकिंग क्षेत्रामध्ये असू द्यात, परकीय गुंतवणूक असू द्यात, विमा क्षेत्रात असू द्यात, सगळं काही करा, कमीत कमी करा तुमचं कंट्रोल, खासगी क्षेत्राला द्या. तो बदल करणं ह्याने अट टाकली. कोणी? IMF ने. मग आपल्याला दुसरा काय ऑप्शन होता का? नाही. सो आपण ते स्वीकारले. आता इथं लक्षात घ्या दोन गोष्टी, शक्यतो कंबाईनचे विद्यार्थी इथपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्याला LPG टॉपिक एवढाच माहिती, पंतप्रधान कोण आणि वित्तमंत्री कोण. आता इथं SAP आणि MES दोन गोष्टी, हे आहे MES, हे आहे SAP. इथे एखादा प्रश्न आला तर टॅकल करा नीट. अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठं संकट आलं होतं, अर्थव्यवस्था बिघडली होती, त्याच्यावर उपाययोजना करायची होती. सो उपाययोजना करताना दोन अँगलनी करणं अपेक्षित आहे. तात्पुरत्या लगेच इमिजिएट काहीतरी आपण चेंज केलं पाहिजे, आणि अशा उपाययोजना ज्या वेळ लागणार आहेत, लॉंग टर्मच्या आहेत दोन. सो इथं बृहदलक्षी स्थिरीकरण, बृहद म्हणजे मॅक्रो, मॅक्रो समग्र, आणि स्थिरीकरण म्हणजे स्टेबिलायझेशन. सो मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन, ह्याच्यामध्ये काय येतं मग? रुपयाचं अवमूल्यन, महागाई आणि व्यवहार तोल म्हणजेच आयात निर्यात, हे इमिजिएटली बॅलन्स करणं गरजेचं होतं. मग ह्याला काय म्हणायचं? तत्कालीन उपाययोजना, शॉर्ट टर्म उपाययोजना. कशाला? MES ला. आता त्याच्यानंतर स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम, इकॉनॉमीची संरचना बदलायची, हे सहजासहजी शक्य आहे का? लगेच पॉसिबल आहे का? आणि मग इथं वेळ लागतो, म्हणून हे आहे लॉंग टर्म, हे SAP, आणि हे आहे मागणीच्या संबंधित, हे आहे पुरवठ्याच्या संबंधित. मला सांगा एकूण आपल्याला जे रिफॉर्म करायचे दोन अँगलने, एक शॉर्ट टर्म आणि एक लॉंग टर्म. आता हे शॉर्ट टर्म एवढेच बघितलेत. लॉंग टर्म मध्ये काय येतं तर सगळं लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, बँकिंग सेक्टर, इन्शुरन्स सेक्टर, FDI असेल, आयात असेल, निर्यात असेल, जेवढ्या मोठ्या मोठ्या सुधारणा केल्यात त्या सगळ्या कशा जातात ह्याच्यामध्ये. हे इथं बघा, औद्योगिक सुधारणा केल्या का, कर सुधारणा, राजकोषीय सुधारणा, सगळं तुम्ही कितीही घ्या, ह्या सगळ्या ज्या मेजर रिफॉर्मच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कशा टाकायच्या? SAP मध्ये टाकायच्या. एकंदरीत 1991च्या टॉपिक संदर्भात वित्तीय संकटानंतर आपण दोन गोष्टी बदल केल्या. एक म्हणजे शॉर्ट टर्म मागणीच्या बाजूने, त्याला काय म्हणायचं? MES, आणि दुसरा म्हणजे लॉंग टर्म पुरवठ्याच्या बाजूने, त्याला काय म्हणायचं? SAP. झालं का क्लिअर?